नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांच्या विक्रीच्या सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आणि या लॉटरीमध्ये प्रत्येक उत्पन्न गटासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या लॉटरीबद्दलची सविस्तर माहिती आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधून पाहिली, पण आता या व्हिडिओमध्ये आपण अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. अर्ज 2 नावाने करणार आहे, म्हणजे पती पत्नी वर्किंग असतील तर वर्किंग स्टेटस बोथ असं सिलेक्ट करायचं आहे. तर मग अकाउंट जॉईंट द्यायचं आहे की सिंगल द्यायचं आहे. तसेच अर्ज कधी मागे घेता येईल आणि आपलं आर्थिक नुकसान टाळता येईल. एकापेक्षा जास्त घर घेतल्यास काय करता येईल आणि त्याची प्रोसेस काय असणार आहे. तसेच काय केल्यावर अर्जसुद्धा बाद होऊ शकतो किंवा रद्द होऊ शकतो, जेणेकरून या चुका आपण टाळल्या पाहिजेत. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून खूप दिवसानंतर, म्हणजेच जवळजवळ 1 ते 2 वर्षभरानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांच्या सदनिकांची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीमध्ये सर्व उत्पन्न गटासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या लॉटरीमधील घरे ही मुंबईमध्ये सर्वत्र ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण अर्ज भरताना कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे, ज्याशिवाय तुमचा अर्ज हा पूर्ण होऊ शकणार नाही. काही ठिकाणी पती आणि पत्नी हे दोघेजण वर्किंग आहेत आणि अर्ज भरताना वर्किंग स्टेटस बोथ असा स्टेटस निवडल्यानंतर जे अकाउंट नंबर द्यायचा आहे ते कोणतं द्यायचं, सिंगल द्यावं लागेल की जॉईंट द्यावं लागणार आहे. तसेच अर्ज मागे कधी घेता येईल किंवा कधी मागे नाही घेतला आणि त्यानंतर जर मागे घेतला तर नुकसान कसं होऊ शकतं. तसेच एकापेक्षा जास्त घर जर एका लॉटरीमध्ये मिळाले आणि ते जर आपल्याला कोणतं घर निवडायचं आहे किंवा बाकीचे घर कसे सरेंडर करायचे आहे, त्याची प्रोसेस काय असणार आहे. आणि अर्ज करताना आपण अशा काही चुका करू शकतो की जेणेकरून आपला अर्जसुद्धा रद्द होऊ शकतो. तर त्या चुका कशा टाळाव्यात किंवा त्या कोणत्या चुका आहेत जेणेकरून अर्ज भरताना करू नयेत, त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. अर्जदार विवाहित असल्यास पती पत्नी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहे. यानंतर अर्जदार अविवाहित असल्यास स्वतःचे आधार कार्ड व पॅन कार्ड लागणार आहे. अर्जदार घटस्फोटित असल्यास सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत अथवा अपील दाखल झाल्याची त्याची प्रत ही द्यावी लागणार आहे. म्हणजे अंतिम निकालाच्या प्रतीशिवाय सदनिकेचा ताबा हा देता येणार नाही आणि ही प्रत द्यायची आहे. डिक्री प्रमाणपत्र शिवाय सदनिकेचे वितरण केले जाणार नाही. अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी 2018 नंतर दिलेलं असावं व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे. अर्जदार विवाहित असल्यास व पती पत्नी यांचे उत्पन्न असल्यास दोघाच्या उत्पन्नाच्या स्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार दोघाचे उत्पन्न दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 आणि असेसमेंट इयर 25-26 मधील आयकर विवरणपत्र अथवा कुटुंबाचा दिनांक 1/4/2024 ते 31 मार्च 2025 यामधील तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला. अर्जदार अविवाहित अथवा पती पत्नी पैकी एकाचे उत्पन्न असल्यास त्यांच्या उत्पन्न स्रोताकरता पात्र उत्पन्न गटानुसार तेच उत्पन्न मर्यादा असणार आहे. म्हणजे दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 यामधील आयकर विवरणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला. चुकीचे उत्पन्न सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदनिका कोणत्याही टप्प्यावर वितरण त्याचे रद्द करण्यात येईल. यानंतर जे अर्जदार IT रिटर्न भरतात अशा अर्जदारांना IT रिटर्न प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आरक्षण प्रवर्गाकरता जात पडताळणी प्रमाणपत्र ते उपलब्ध नसल्यास जातीचा दाखला द्यावा लागणार आहे. अर्जदार आरक्षित गटात मोडत असल्यास संबंधित विभागाद्वारे देण्यात आलेले प्रमाणपत्र म्हणजेच प्रमाणपत्राचा नमुना हा माहिती पुस्तिकेच्या तसेच संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अर्जदार रहिवाशी पुराव्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच MCGM हद्दीत भाडेतत्वावर राहत असल्यास मागील 5 वर्षाचे अथवा
चालू वर्षाचे नोंदणीकृत लिव्ह लायसन्स ॲग्रीमेंट कराराची प्रतही द्यावी लागणार आहे. अर्जदार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर राहत असेल तर विद्युत मंडळाद्वारे देण्यात आलेले मागील महिन्याची इलेक्ट्रिसिटी बिल प्रत म्हणूनही द्यावी लागणार आहे. अर्जदार विधवा अथवा विधूर असेल तर जोडीदाराचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र हे द्यावं लागणार आहे. आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर लागणार आहे. अर्जदार व त्यांचे पती पत्नी दोघांचे ईमेल ID अथवा अविवाहित असल्यास स्वतःचा ईमेल ID हा लागणार आहे. अर्जदाराच्या बँक खात्याच्या तपशिलामध्ये बँकेचे नाव, बँकेची शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड, MICR क्रमांक योग्य असल्याची व सदर बँक खाते बंद नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून अनामत रक्कम भरणा व परतावा करणे सोयीचे होईल. चुकीचे बँक तपशील दिल्यावर अनामत रक्कम परतावामध्ये अडचणी उद्भवल्यास म्हाडा जबाबदार राहणार नाही आणि चुकीचे बँकेचे तपशील दिल्यावर अयशस्वी अर्जदाराचे अनामत रक्कम परतावामध्ये विलंब होऊ शकतो. अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये तपशील देऊन अर्ज करता येणार नाही. तसेच चालू खाते, संयुक्त खाते, NRI खात्याचा तपशील चालणार नाही. असे केल्यास संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची अर्जदाराने विशेष नोंद घ्यावी. अर्जदाराच्या बँकेच्या शाखेचा MICR IFSC क्रमांक टाईप केल्यानंतर सदर बँक व शाखेचे नाव आपोआप प्रदर्शित होत नसेल तर अर्जदाराने अन्य बँक खात्याची माहिती द्यावी अथवा स्वतःच्या बँकेशी संपर्क साधावा. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला पात्रतेनुसार वेगवेगळ्या संकेत क्रमांकासाठी अथवा एकाच संकेतातील वेगवेगळ्या प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज करता येतील. अर्जदारास सोडतीपूर्वी अनामत रक्कम भरून गेलेला अर्ज कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही व सोडतीपूर्वी अनामत रक्कम परत मिळणार नाही. अर्जदाराने क्रेडिट कार्डद्वारे अनामत रक्कम भरल्यास जर त्याने रक्कम म्हाडाकडे पोहोचण्यापूर्वी परत केली किंवा परत घेतली तर अर्जदाराचा अर्ज सोडतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. अर्जदार त्याच्या उत्पन्न गटानुसार पात्र असलेल्या योजना संकेतासाठी अर्ज करू शकेल. तथापि एकापेक्षा जास्त पात्र योजना संकेतासाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक संकेत क्रमांकासाठी स्वतंत्र अनामत रकमेसह वेगळा अर्ज करावा लागेल. जर अर्जदार त्याची पती पत्नी एकापेक्षा जास्त संकेत क्रमांकामध्ये सोडतीमध्ये यशस्वी झालात तर त्याला तिला कुठलेही एका योजना संकेताखाली सदनिका अनुज्ञेय राहील. सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अशा अर्जदारांना 10 दिवसाच्या आत कोणत्याही एका योजना संकेतासाठी आपली पसंती ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. या कालावधीमध्ये अर्जदाराकडून ऑनलाईन पसंती प्राप्त न झाल्यास सदनिका घेण्यास इच्छुक नाही असे गृहीत धरून अर्जदाराचे सदनिका वितरण रद्द समजण्यात येऊन प्रतीक्षा यादीवरील अर्जदाराला संधी देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. सोडतीमधील यशस्वी अर्जदारांना सोडतीनंतर 10 दिवसाच्या आत ऑनलाईन स्वीकृतीपत्र सादर करणे बंधनकारक असेल. विहित मुदतीमध्ये स्वीकृतीपत्र प्राप्त न झाल्यास अर्जदार सदनिका घेण्यास इच्छुक नाही असे गृहीत धरून अर्जदाराची सदनिका वितरण रद्द करण्यात येऊन संगणक प्रणालीद्वारे बाय डिफॉल्ट प्रतीक्षा यादीवरील अर्जदाराला उमेदवाराला संधी देण्यात येईल. या पश्चात अर्जदाराने केलेल्या कोणत्याही विनंतीची, तक्रारीची, अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. अपूर्ण आढळलेले अर्ज सोडतीपूर्वी रद्द केले जातील व त्याबाबत अर्जदारांना कोणत्याही निवेदनाचा विचार केला जाणार नाही. खालील प्रकारचे अर्ज आढळल्यास असे अर्ज सर्व सोडतीमधून संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप बाद ठरवले जातील अथवा वितरण प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द होण्यास पात्र असतील. एकाच अर्जदाराचे एकाच संकेतामध्ये एकाच प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज, अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्र आणि दस्तावेज दाखल न केल्यास अथवा चुकीचे दाखले सादर केलेले अर्ज. यानंतर पुढचं म्हणजे वेगवेगळ्या अर्जदाराचे एकाच बँकेमध्ये एकच खाते क्रमांक. त्यानंतर विहित मुदतीमध्ये अनामत रक्कम बँकेत जमा झाले नाहीत असे अर्ज. त्यानंतर पुढचं कारण म्हणजे ऑनलाईन अर्ज चालू होण्यापूर्वी व मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज. ऑनलाईन अर्ज चालू होण्याची व बंद होण्याची वेळ ही सर्व्हरमध्ये असलेली वेळ ग्राह्य धरण्यात येईल. यानंतर शेवटची अट म्हणजे पात्रतेच्या अटी व शर्तीचे अनुपालन न केलेले अर्जदार. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.